बाहेर पावसाचं वातावरण आणि घरात भजी करायचा प्लॅन, असं परफेक्ट कॉम्बिनेशन घेऊन मी चालली आज भजी करायला. माझं हत्यार उचललं आणि 2 कांदे कचाकच कापून घेतले. कांद्याचा ना मला जाम राग येतो, म्हणून मी त्याचा भुगा करून घेतला. कांद्याचा राग मी काढला लसणावरती. सरासर लसूण सोलून घेतला आणि लसूण सोलून झाल्यावरती एक आल्याची छोटी फोड घेतली आणि त्याला कराकर कापून घेतला. 10 मिनिटं पहिलंच डाळ भिजत घातली होती, चांगली भिजली होती. तिला गरागर मिक्सरमध्ये फिरवून घेतली. डोक्यात एकदम प्रकाश पडला. असं लक्षात आलं की आजच्या दिवशी काहीतरी झालं होतं. मग आठवलं की आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती. अविनाश रावांना पण ह्यातलं काही माहीत नव्हतं. म्हणलं चला जरा याची पण मज्जा घेऊया. त्याला म्हणलं आठव आज काय आहे, तुझ्यासाठी काहीतरी मी स्पेशल बनवले, तू जा पटकन फ्रेश होऊन ये. भजीचं प्लॅन तर आधीच झालं होतं, पण म्हणलं जाऊ दे याच्यावरतीच घ्यावं बिल फाडून. मस्त गरमागरम भजीचा एक घाणा काढला, तोपर्यंत घरात सगळा वास पसरला आणि आमचा बोका आलाच. भजी आणि वडापावाला एवढं आवडतं ना काय बोलायला नको. जिथं माझं डोकं थांबतं ना तिथं याचं चालू होतं. आला मिरच्या घेऊन. त्याला वाटलं माझं लक्षच नाहीये आणि कॅमेऱ्यात पण कॅप्चर झाला आणि मी पण बघितलं. गपचूप खात होता. अशा प्रकारे गरमागरम भजी तयार झालेले आहेत. गप्पा मारत मारत आम्ही आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी साजरी केली. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.